सामाजिक जाणीवेतून समाजासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या इम्तियाज भाई मोमीन यांच्यामुळे अल्पसंख्याक समाज भाजपाच्या पाठीशी आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ गोरगरीब आणि सर्व स्तरातील नागरिकांना मिळवून देतात। वैदुवाडी रामटेकडी परिसरातील नागरिकांच्या मनातील नगरसेवकाची जबाबदारी भाजपाकडून आम्ही घेत आहोत असा विश्वास भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी यांनी व्यक्त केला। आज आमचे मित्र आणि भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अल्पसंख्याक समाज आघाडीचे अध्यक्ष श्री इम्तियाज भाई मोमीन यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त मी हडपसर मतदारसंघाच्या वतीने मी इम्तियाज भाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज भाईंनी दरवर्षीप्रमाणे मी जवळजवळ गेली 4-5 वर्ष भाईंच्या वाढदिवसाला येतोय आणि हा वाढदिवस ते कधीही वैयक्तिक साजरा न करता आपल्या कुटुंबासाठी न करता रामटेकडी वैदवाडी परिसर हे माझं कुटुंब आहे अशा प्रकारे ते वाढदिवस साजरा करत असतात। त्याचप्रमाणे आज त्यांनी सकाळपासून मी बघत होतो की रक्तदान शिबिर असेल आणि जे बांधकाम मजूर आहेत त्यांना किट वाटप असेल आणि ज्या गोरगरीब महिला आहेत रामटेकडी वैदवाडी परिसरातील त्यांना आवश्यक असं संसाराचं साहित्य असा कार्यक्रम आज भाईंनी या ठिकाणी घेतला। मी याबद्दल भाईंचं खूप खूप अभिनंदन करतो। त्यांची भावी वाटचाल चांगली जावो आणि जे भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी नक्की राहील। अल्पसंख्याकाचं आमचा एक चेहरा म्हणून इम्तियाज भाई या हडपसर मतदारसंघामध्ये आहेत। भाजपा हा अल्पसंख्याकाच्या मागे नक्कीच उभा राहील आणि आम्ही पण सर्वजण इम्तियाज भाईंच्या मागे उभा राहतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। अल्पसंख्याक आघाडीचे शहराचे अध्यक्ष आमचे मित्र इम्तियाज भाई मोमीन यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत यास त्यांना शुभेच्छा। सुरक्षा फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष इम्तियाज मोमीन यांचा वाढदिवस भव्य रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, अल्प दरात चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि बांधकाम आणि मजुरी करणाऱ्या कामगारांना पेटी आणि घर संसार साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मी इम्तियाज मोमीन, पुणे शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा। आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर जे प्रेम करणारे माझे जवळचे कार्यकर्ते आहेत, जे माझे भाऊ आहेत, यांनी आज माझ्या वाढदिवसानिमित्त एक मोठे आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवले। ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, ज्याच्यामध्ये नेत्र तपासणी असेल, मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, कॅन्सरचे ऑपरेशन असतील, अनेक हार्टचे ऑपरेशन असतील, अशी एक मोठी आरोग्य शिबिर माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त राबवली। तसेच शासनाकडून येणारी जी योजना आहे, त्या योजनेमध्ये बांधकाम इमारत जे मजूर कामगार असतात, जे बिगारी कामगार असतात, जे इलेक्ट्रिक कामगार असतात, जे फॅब्रिकेशनमध्ये काम करणारे असतात, अशा माझ्या भागातील मजुरांना एक बांधकाम किट आणि संसारला यूज होणारी वस्तू, ज्याच्यामध्ये की अनेक संसारला लागणारे कुकरसारखे वस्तू असेल, पाण्याची टाकी असेल, प्लेट असेल, ग्लास असतील, अशा अनेक वस्तू त्याच्यामध्ये आम्ही किटच्या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून देत आहोत। की ज्या केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची जी सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून जे येणारी योजना आहे, या योजनेचा लाभ माझ्या भागातील महिलांपर्यंत, गरिबांपर्यंत, रोजगारांपर्यंत कशी पोहोचेल। महाराष्ट्रामध्ये आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, ज्यांनी ह्या योजना आणल्या, ह्या योजनेचा लाभ आम्ही ह्या गोरगरिबापर्यंत कसं पोचवायचं, हे आज आमच्या कार्यकर्त्याने आमच्यामध्ये हे समन्वय आम्ही ठरवून आज माझ्या वाढदिवसानिमित्त हे सगळं आज वाटप करण्याचं आम्ही काम या ठिकाणी करत आहोत। तरी मी माझ्या कार्यक्रमाला आमचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीपजी दळवी, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे संघटन सरचिटणीस गणेशजी घुले, पुणे शहर अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष समीर पठाण या ठिकाणी आलेत। मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि हा एक कार्यक्रम आम्ही या पद्धतीने राबवला। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो।
जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, संघटक सरचिटणीस गणेश घुले, भाजपा अल्पसंख्याक उपाध्यक्ष समीर पठाण, आरपीआय वाहतूक आघाडी अध्यक्ष यादवजी हरणे, उद्धव चिलवंत, जनविकास श्रमिक संस्थाचे रामकिसन कलवले, त्रिंबक गडकरी, निकिता दहिरे, तानाजी शिरसाट, नवनाथ गाडे, सुधीर शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक सुविधा आणि सर्व प्रकारच्या समस्या सोडवणारा इम्तियाज भाई मोमीन नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये पाठविण्याची आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे, असे मत भाजपा अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष समीर पठाण यांनी मांडले. पुणे शहर अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष माननीय इम्तियाजभाई मोमीन यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक रामटेकडी मधील नागरिकांना अन्नधान्य असेल, घर संसारचे किट असेल, असे अनेक वस्तूचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा करत आहे. एक रामटेकडी भागाचा युवक, अनेक युवकांचा आशास्थान आणि आमच्यासारखे भरपूर युवकांना ताकद देणारा, रामटेकडी नव्हे तर अखिल पुणे शहरामध्ये ज्यांच्या कामाचा डंका वाजतो असे आमचे इम्तियाजभाई मोमीन यांना मी अल्पसंख्याक समाजातर्फे खूप खूप वाढदिवसाचे शुभेच्छा देतो. धन्यवाद. इम्तियाज मोमीन यांची जडणघडण स्थानिक पातळीतून झाली असल्याने त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न समजतात आणि ते सोडवण्याची धमक त्यांच्यात असल्याने अनेक सामाजिक उपक्रम आणि विविध योजना राबवण्यासाठी ते कटिबद्ध असतात, असे जनविकास श्रमिक संस्थेच्या रामकिसन कलवले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर शिंदे यांनी केले. नमस्कार. इम्तियाज भाई मोमीन ने जो भी कार्यक्रम किया गरीबों के लिए, जो भांडे बर्तन दिया है, राशन दिया है, वो सब मिला है. उसके लिए उनके जन्मदिन के लिए खूब खूब शुभेच्छा. लोगों को योजना का लाभ दिया है, वो उसको सब गरीब लोगों को मिला है और उनके वाढदिवस के वास्ते उनके हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इम्तियाज भाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दवाखान्याचा कार्यक्रम घेतलेले आणि भांड्याचं सामान वाटप घेतलेले, पेटे वाटप घेतलेले, त्याच्यामुळे धन्यवाद गरिबांसाठी. रामटेकडी आणि वैदवाडी परिसरातील महिलांची आणि नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी 1000 बांधकाम आणि मजुरी करणाऱ्या कामगारांना पेटे आणि घर संसार साहित्याचे वाटप केले. 478 रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव